For the performation of a limit test of our chloride, we have to take a 2 नेसलर सिलेंडर. एक स्टँडर्डसाठी असणार आहे आणि एक टेस्टसाठी असणार आहे. दोन्ही नेसलर सिलेंडरमध्ये आपल्याला केमिकल्स जे आहे ते सेम ॲड करायचे आहे, बट स्टँडर्डमध्ये स्टँडर्ड कंपोनंट टाकायचा आहे, अदर केमिकल सेम असणार आहे आणि टेस्टमध्ये टेस्ट सॅम्पल टाकणार आहे. हे बाकीचे केमिकल जे आहे ते सेम असणार आहे. केमिकल्स कुठले असणार आहे तर वी हॅव टू ॲड अवर सिल्वर नायट्रेट AgNO3 1 ml अँड आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड नायट्रिक ॲसिड 1 ml. हे दोन केमिकल ॲड केल्यानंतर आपल्याला स्टँडर्डमध्ये स्टँडर्ड सोल्युशन टाकायचं आहे ऑफ सोडियम क्लोराईड 1 ml आणि टेस्टमध्ये वी हॅव टू ॲड अवर 1 ml टेस्ट सोल्युशन. ठीक आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू मेक अ व्हॉल्यूम. आफ्टर दॅट वी हॅव टू प्लेस दॅट नेसलर सिलेंडर फॉर अ कम्प्लिशन ऑफ रिएक्शन. 30 मिनिट्स नंतर आपल्याला ऑब्झर्वेशन चेक करायचं आहे. टर्बिडिटी आपल्याला ऑब्झर्व होतं. ही जी टर्बिडिटी आहे स्टँडर्डची जी टर्बिडिटी असणार आहे याच्या कंपॅरिझनमध्ये जर आपली टेस्टची टर्बिडिटी जास्त असणार तर जो सॅम्पल आहे तो लिमिट टेस्ट फेल होतो आणि याची जर टर्बिडिटी हे लेसर असणार ॲज कम्पेअर टू अवर स्टँडर्ड तर आपला जो काही सॅम्पल आहे तो लिमिट टेस्ट पास करतो फॉर अ क्लोराईड.